कधी तुम्ही विचार केलाय? तो इतका कॉन्फिडंट असतो, इतका केअरलेस दिसतो, इतका बिझी असतो. पण एक दिवस अचानक बदलतो. फोन करतो, मेसेज करतो, तुमच्याकडे लक्ष देतो. का? कारण पुरुषाला प्रेमाची नाही, गमावण्याची भीती लागते. पण ही भीती नेमकी कधी निर्माण होते? आज आपण त्याच्या मनात डोकावणार आहोत. पुरुष सुरुवातीला नात्यात कम्फर्टेबल असतो. कारण त्याला वाटतं, ती आहे. ती कुठे जाणार नाही. ती माझ्यावर खूप प्रेम करते. जेव्हा त्याला खात्री असते की तुम्ही कायम आहात, तेव्हा तो रिलॅक्स्ड होतो. थोडं दुर्लक्ष, थोडा उशीर, थोडं कमी एफर्ट. कारण त्याला वाटतं तुम्ही जाणार नाही. पण ज्या दिवशी त्याला पहिल्यांदा जाणवतं की तुम्ही दूर जाऊ शकता, तेव्हा त्याच्या आत एक छोटा धक्का बसतो. पुरुषाला तुम्ही रडता तेव्हा भीती वाटत नाही. पण तुम्ही रडणं बंद करता तेव्हा वाटते. स्त्री जेव्हा खूप प्रेम करते तेव्हा ती एक्सप्रेस करते. ती बोलते, ती भांडते, ती रागावते, ती समजावते. पण एक दिवस ती शांत होते. रिप्लाय लेट करते, कमी विचारते, कमी अपेक्षा ठेवते. आणि हा तो मोमेंट असतो जेव्हा पुरुष घाबरायला लागतो. कारण त्याला जाणवतं, ती आता आधीसारखी नाही. पण खरं काय असतं? ती बदललेली नसते, ती थकलेली असते. जेव्हा स्त्री तुमच्याकडून अटेन्शन मागणं थांबवते, तेव्हा तिला गमावण्याची भीती पहिल्यांदा त्याला लागते. पुरुषाला तुम्ही जवळ असता तेव्हा तुमची किंमत कमी वाटू शकते. पण तुम्ही अनअवेलेबल झालात की त्याच्या मनात प्रश्न सुरू होतात. कोणाशी बोलतीये? कोणाला भेटतीये? तिच्या आयुष्यात दुसरा कोणी आहे का? आणि ही इन्सिक्युरिटी म्हणजेच गमावण्याची सुरुवात. पुरुषाला तुम्ही त्याच्यावर प्रेम करता याची सवय लागते. पण तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात की तो घाबरतो. एक गोष्ट खूप शांतपणे घडते. कोणताही आवाज नाही, कोणतंही भांडण नाही, कोणताही ड्रामा नाही. पण आतून काहीतरी बदलतं. तो दिवस असतो जेव्हा स्त्री ठरवते, आता पुरे. ती रिलेशनशिप सोडत नाही लगेच. ती फक्त स्वतःला परत उचलायला सुरुवात करते. आणि इथेच त्याच्या मनात पहिल्यांदा अस्वस्थता निर्माण होते. पूर्वी ती त्याच्या वेळेनुसार जगायची. तो फ्री असेल तेव्हा कॉल. तो मूडमध्ये असेल तेव्हा भेट. तो रिप्लाय देईल तेव्हा कॉन्व्हर्सेशन. पण आता ती स्वतःचा शेड्यूल बनवते. जिम, वर्क, फ्रेंड्स, फॅमिली, सेल्फ केअर. ती बिझी नसते, ती स्वतःमध्ये गुंतलेली असते. आणि जेव्हा तो कॉल करतो आणि ती म्हणते, मी नंतर बोलते, तेव्हा त्याच्या इगोला पहिला धक्का बसतो. कारण पहिल्यांदाच तो प्रायोरिटी नाही. पूर्वी ती म्हणायची, तू वेळ देत नाहीस, तू बदललायस, मला वाईट वाटतं. आता ती काहीच म्हणत नाही. ती कंप्लेन करणं बंद करते. आणि हा सायलन्स पुरुषासाठी सर्वात मोठा अलार्म असतो. कारण तक्रार म्हणजे अजून अपेक्षा जिवंत आहेत. पण शांतता? ती एक्सेप्टन्स असते. आणि एक्सेप्टन्स म्हणजे मनातून हळूहळू दूर जाणं. एक वेळ अशी येते जेव्हा स्त्री आरशात बघते आणि स्वतःलाच विचारते, मी इतकं का सहन करतेय? मी इतकी वाईट आहे का? आणि त्या दिवशी ती एक छोटा निर्णय घेते. मी स्वतःला कमी लेखणं थांबवते. ती बाउंड्रीज सेट करते. ती नाही म्हणते. ती डिसरिस्पेक्ट टॉलरेट करत नाही. आणि हे पाहून पुरुष गोंधळतो. कारण त्याला ती आधीसारखी कंप्लायंट हवी असते. पण आता ती कॉन्शियस आहे. एक सीन इमॅजिन करा. तो काहीतरी केअरलेस बोलतो. पूर्वी ती रडली असती. एक्सप्लेन केलं असतं. भांडली असती. आता ती फक्त शांत बघते आणि म्हणते,
ठीक आहे. हे 2 शब्द त्याच्या मनात वादळ निर्माण करतात. कारण त्याला जाणवतं, ती आता फाईट करत नाही. ती अटॅच नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या मूडवर जगणं थांबवता, जेव्हा तुम्ही त्याच्या अप्रूव्हलशिवाय हसता, जेव्हा तुम्ही त्याच्याशिवायही पूर्ण दिसता, तेव्हा त्याच्या मनात एक भीती स्पष्ट होते. ती मला खरंच सोडू शकते? आणि इथेच तो अचानक जास्त प्रयत्न करतो. मेसेज, कॉल, प्लॅन्स, प्रॉमिसेस. कारण त्याला पहिल्यांदा जाणवतं, तुम्ही त्याच्यावर अवलंबून नाही. प्रत्येक पुरुष भीतीमुळे मॅच्युअर होत नाही. काही जण फक्त टेम्पररी एफर्ट करतात. कारण त्यांना तुम्ही नाही, तुमची अवेलेबिलिटी हवी असते. म्हणून फरक ओळखा. तो बदलतोय कारण त्याला तुमची किंमत कळलीये, की तो घाबरलाय की त्याचा कंट्रोल जातोय. स्त्री जेव्हा स्वतःला निवडते, तेव्हा ती रिलेशनशिप तोडत नाही. ती स्वतःला वाचवते. आणि जो पुरुष तिला गमावण्याला खरोखर घाबरतो, तो तिचं स्वातंत्र्य कधीच तोडणार नाही. तो तिच्या उडण्याला भीती मानणार नाही. तो तिच्या उंच भरारीचा भाग बनण्याचा प्रयत्न करेल. कारण शेवटी पुरुषाला तुम्ही त्याच्यावर प्रेम करता याची नाही, तुम्ही त्याच्याशिवायही जगू शकता याची भीती वाटते. आता इथे एक खोल प्रश्न आहे. तो तुम्हाला गमावण्याला घाबरतो कारण तो तुमच्यावर प्रेम करतो, की कारण त्याचा इगो दुखावतो? दोघांमध्ये फरक आहे. जर प्रेम असेल, तो बदलतो, तो प्रयत्न करतो, तो संवाद साधतो. पण जर इगो असेल, तो फक्त तुम्हाला परत कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करतो. तो अचानक रोमॅन्टिक होतो, गिफ्ट देतो, प्रॉमिस करतो. पण काही दिवसांनी पुन्हा सगळं तसंच होतं. म्हणून लक्षात ठेवा, भीती कायमस्वरूपी बदल घडवते. इगो फक्त तात्पुरता रिॲक्शन देतो. पुरुषाला तुम्ही रडत असता तेव्हा भीती वाटत नाही, कारण त्याला माहीत असतं तुम्ही अजूनही अटॅच्ड आहात. पण तुम्ही शांत होता, तक्रार करणं बंद करता, एक्सप्लेन करणं बंद करता आणि फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करता. त्या दिवशी त्याला जाणवतं, मी तिला खरंच गमावू शकतो. आणि हे सत्य खूप जड असतं. कल्पना करा, तुम्ही एके दिवशी त्याच्याशी बोलताना आधीसारखा टोन वापरत नाही. तुम्ही डिपेंडेंट नाही, तुम्ही मागे लागत नाही, तुम्ही स्वतःच्या आयुष्यात बिझी आहात. तो विचार करतो, ती बदलली. पण खरं काय? तुम्ही बदललेले नसता, तुम्ही जागे झालेले असता. पुरुषाला तुम्ही त्याच्यावर प्रेम करता याची सवय लागते. पण तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात की त्याला गमावण्याची भीती वाटते. कारण आता तुम्ही त्याच्यावर अवलंबून नाही. आणि जो माणूस तुमच्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही, त्याला तुम्ही गमावण्याची भीती जास्त वाटते. जर एखादा पुरुष तुम्हाला गमावण्याला खरोखर घाबरला असेल, तर तो तुम्हाला धरून ठेवण्यासाठी तुमचं स्वातंत्र्य कधीच कापणार नाही. तो तुम्हाला बंधने नाही देणार, तर आधार देणार. आणि जर तो बदलला नाही, तर कदाचित त्याला तुमची नाही, तुमच्या उपस्थितीची सवय होती. जर हा व्हिडिओ तुमच्या मनात कुठेतरी हलचल करून गेला असेल, तर कमेंट करा, हार्ट टॉक मराठी, सेल्फ रिस्पेक्ट.